यस चला. ओम नमः शिवाय. वंदे मातरम. वंदे मातरम. चला सगळ्यांना गुड मॉर्निंग अँड गुड डे. इरफान गुड डे. दर्शन गुड मॉर्निंग गुड डे. आणि अरुण गुड मॉर्निंग अँड गुड डे. यस नाईस वॉक. काय झालं माहितीये का, आता डोंबिवलीकरांनी असं ठरवलंय की 15 तारखेला तुम्ही यायलाच पाहिजे कसंही करून. कारण सगळे कार्यक्रम होणार आहे. आता आमदार खासदार सगळे आयुक्त वगैरे सगळे येणार आहेत. पुन्हा मान्यवरांची मीटिंग पण झाली आहे. आता तुम्ही इकडे तिकडे करायचं नाही. आता बरोबर ते त्या तारखेला पोहोचायचंच असं. त्यामुळे आता सकाळ 2 दिवस झाले आम्ही सकाळी 5लाच चालायला सुरुवात करतो. तरी अडचणी असतातच ना. सकाळी मग टॉर्च लावून चालायचं वगैरे. पण अशा ह्याच्यात कधीतरी आपलं चालताना कधी सकाळी सकाळी ना फ्रेश असं होत नाही टॉयलेट. ते नेमकं आज फ्रेश झालंच नाही. मग अशा ह्याच्यात मी माझी मनस्थिती काही वेगळीच ना. म्हटलं आता करायचं काय दरवेळी. म्हणजे अरुणला म्हणजे व्हॅनिटी व्हॅनला कसं बोलवायचं त्याला एवढ्यासाठी असं मी विचार करत होतो. ते एक बाजूला एक हॉटेल मिळालं. म्हटलं त्यांना विचारलं, म्हटलं मला अर्जंट हे शौचालय जायचंय तर होऊ शकेल काय. तर कमोड आवश्यक आहे, बाकी काही नाही वयानुसार. तर म्हणे ते आमच्याकडे कमोडची सोय नाही, पण म्हणे तुम्ही समोर जे हॉटेल आहे तिथे तुम्हाला मिळेल. मग आम्ही तिथून निघालो आणि मग तिथे बोर्ड बघितला, नीती पंत हॉटेल बघितलं. मग इथे खाली उतरलो त्या हॉटेलच्या इथे. मग ते असेच वयस्कर ग्रस्त, त्यांचं बागेचं काम आणि सगळे स्वच्छता वगैरे चालू होते. म्हटलं मला ते हवंय असं कमोड वगैरे. तर म्हणे ते शक्य नाही आहे कारण ते कस्टमरसाठी आहे. मग तेवढ्यात तुम्ही आलात. हा बंद आहे ते होऊ शकत नाही असं सांगितलं. मग तेवढ्यात तुम्ही आलात आणि मग तुम्हाला मी सांगितलं की मला असं होईल का. ताबडतोब यांनी सांगितलं का नाही होणार 100%. म्हणजे थोडी अडचण आहे त्याच्यामध्ये, थोडा त्रास आहे एवढंच, पण होऊ शकेल. त्यामुळे मी एकदम धन्यता मानतो. खरंच सांगतो. स्वप्नील ना आपलं नाव, स्वप्नील, खरंच थँक्यू. आणि आता मी फ्रेश झालो त्यामुळे मी आता परत माझी जो वेगात होईल, हो की नाही. थँक्यू, धन्यवाद. आणि आपण काहीतरी सांगा ना तुम्ही. एवढं काय मला धन्य वाटलं मला की इतकी छान हॉटेल पण सुंदर आहे आणि
मेन म्हणजे मला आवडलं ते सगळ्यात मला रिस्पॉन्स तुमच्या मुलाचा. त्यांनी जेमतेम ऐकलं, ताबडतोब हात मिळवला की आहे, त्याला समजलं सगळं काय नेमकं आहे. हा युट्यूबवरच आहे. हा, त्यामुळे तर लगेच लक्षात आलं, हो की नाही. आता गेली थंडी, गेली निघून. हा. मला आवडलं, तुला लगेच काहीतरी कळलं बरोबर की हे पदयात्री आहेत म्हणून, आणि तू लगेच रिस्पॉन्सही दिला, त्यामुळे मी खुश आहे. हा, बाकी काही नाही, रिस्पॉन्स महत्वाचा आहे रे, हो की नाही. हा, काय आलं, मी शोधत आलो, गाडीजवळ गेलो, गाडीजवळ फुटा तो म्हणतो ती गेले असतील 5-6 किलोमीटर गेले असतील. म्हटलं इकडे कुठे भेटतील, कुठेतरी बसले असतील म्हटले. हा, तुमच्यावर काय मस्त चालत. हा, अरे वा. अरे दर्शन, दर्शन आहे, मस्त, हा मस्त, मेन मस्त. म्हणजे हा मला खऱ्या अर्थाने साथ देतो, नाही नाही, खरोखर मस्त. म्हणजे आधार म्हणतो ना. हो. तर मला गरज आहे. हो. आता वय झालं हो, ना. बरोबर. मी आता वय किती? हा, थोडं सावली वगैरे चान्सच नाही. आता 4 महिने झाले त्यांना, 2 दिवस म्हणजे ते आपल्या चिपळूणमध्ये येत आहेत. त्यांना रिसिव्ह करण्यासाठी मी आज आलो होतो. त्यांना म्हटलं तर मी तुम्हाला सायकलनी भेटायला येईन. चिपळूणपासून आता साधारण एक 40-50 किलोमीटर आपलं हे आहे, धामणी पंप, तिथे हे होते राहायला. आता ते सकाळी निघालेले चिपळूणकडे मार्गस्थ करत, उद्या ते चिपळूणला येतील. पण एक ह्यांच्याकडनं अशी प्रेरणा घेण्यासारखी आहे आमच्यासारख्या युथना, की या वयात सुद्धा ते हे करतायत, आणि त्यांचं हे जे जाणं आहे, चालणं, याचं हे त्यांच्याकडनं आपण ऐकूया कशासाठी ते करतायत. अरे आपला हेमंत, मी ना, माझा उद्देश असा आहे, मी खास करून या 73 वर्षी बाहेर का पडलो माहिती का, शेतकऱ्यांचा व्यथा जाण्याचा. मी पेपरमध्ये कायम वाचत आलो, काय माहिती का, आत्महत्या होत आहेत महाराष्ट्रामध्ये. म्हटलं मी घरामध्ये बसून करणार काय, म्हणून मी बाहेर पडलो. बरोबर 31 ऑक्टोबर पासून मी रोज चालतो आहे आणि शेतकऱ्यांना भेटतोय. तुम्ही घराच्या बाहेर पडा, आणि आपल्या बाहेरच्या लोकांच्या काय काय समस्या आहेत ना, ते आपल्याला बाहेर पडल्याचे समजत नाही. केव्हा आहे? आपलं जे दुःख आहे ना, आपण दुःखात राहण्यापेक्षा दुसऱ्यांचं दुःख बघून आपण पुढं शिकलं पाहिजे. मस्त, खरोखर दादांना भेटून खूप आनंद झाला. धन्यवाद. अरे हेमंत म्हणजे कसं आहे माहिती का, माझा धाकटा भाऊ आहे ना अशोक, त्याचा खास व्यक्ती आहे, अलक्षात एकदम जवळच अशात, आणि प्रेम करतो तो त्यामुळे. आणि मेन मला आवडतं काय माहिती का, त्याला छंद आहे. प्रत्येक माणसाला एक छंद असावा. आता बघा तो कधी 65 किलोमीटर चालून झालेलं त्याचं चालून आज 100 सायकलिंग. आज म्हणजे विशेष म्हणजे आज होळी आहे. होळी आहे काय का? योगायोग आज आपला. होळीच्या दिवशी मी दादांना शुभेच्छा देण्यासाठी आलो, आणि माझे मी आज 100 पुरे करणार आहे. वा, म्हणजे ते पण दादांच्या मुळे झालेले, कारण का मी दादांना भेटण्यासाठी आलो गाडीपर्यंत, पण तिथे ते भेटणार, परत पुढे आलो तरी भेटले नाही, परत उलटा फिरलो तेव्हा मला दादा भेटले. कारण का वाटेत लोक त्यांना भेटतात, त्यांना घरी चहा पाण्यासाठी घेऊन गेले, त्याच्यामुळे आमची चुकामुक झाली. पण तरी मनात ठरवलं होतं की दादांना भेटून या सायकल याच्यातच भेटून त्यांना शुभेच्छा द्यायच्या आणि त्यांच्याशी 4 गप्पा गोष्टी करायच्या. ऑल द बेस्ट. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी, जय शिवा. शिवाजी. छान. आली गाडी तुमची. हा, त्याला उठवली मी, तिथं फोटो काढला, मग काकाला टाकला होता फोटो, दुसरीकडनं फोटो टाकला होता. 62 वर्षी मी चालायला सुरुवात केला, तेव्हा माझं तासाला 6-6 किलोमीटर व्हायचे, आणि आता माझं वय झालं 73, म्हणजे 11 वर्ष झाली या गोष्टीला. बरोबर. पण आता तेवढं होत नाही ना, नाही नाही, बरोबर आहे. 3.5-4 किलोमीटर होतात. बरोबर. दिवसभर आपलं चालून चालून ते पूर्ण करायचं. बरोबर. दिवसाला साधारण आता किती चालतंय सध्या? आता काल 24 किलोमीटर चाललो. हा, चला, आता तुम्हाला बऱ्यापैकी हे होत. हा. आज आता तुम्ही तसंच करा, काय करा, शक्यतो बघा सावर्ड्यामध्ये मला एक सांग, हा. पुढे आता चिपळूण पर्यंत काही घाट वगैरे खास आहे ना, थोडे छोटे मोठे आहेत. आता जाऊ दे, हा. हे चालेल, हे असं जे आहे. असे नाही, थोडंसं आहेत. आता इथं जरासं काप, नंतर आपला कामतेचा कडमायचा घाट लागतो, हा. नंतर खाली उतरायला आपल्याकडे. उतार आहे. हा. हा. पण पुढे चिपळूणच्या पुढे कसं आहे? तरी सुद्धा काय नाही, परशुराम घाट आपला तुम्ही हा. बघितला असेल, तो काय असा मोठा विशेष नाही. नाही. पुढे आता काय कशेडी घाट तर काय नाही, तो कारण का बोगदा आला, त्याच्यामुळे हा. घाट कॅन्सल, अच्छा. त्याच्यामुळे बऱ्यापैकी हे पडेल. हा. तुमचं आता साधारण टार्गेट कधी आहे? अरे 15 तारखेला भेटायचं, इथे मोठा कार्यक्रम आहे 15ला डोंबिवलीत. जाणार तुम्ही लवकर. हो ना? आरामात. हा. चला. अरे
15ला मी शक्यतो नसेल, मी माझी पुण्यामध्ये रेस आहे वा अथर्व. आणि मेन म्हणजे विशेष म्हणजे माझा मुलगा माझ्या पावलावर पाऊल टाकून आता त्याचं नॅशनलला सिलेक्शन झालं युनिव्हर्सिटीमध्ये. काय म्हणून सायकलिंग. बरं त्याला पण सायकल घेतली. किती वेळ काय आता कोणाचं? त्याचं वय वर्ष आता 21-22 रनिंग असेल. छान आहे, छान. आता म्हणजे CS ला आहे तो, लास्ट इयरला आहे. वा यावेळी कसं आलं, त्याला उशिरा चालवायला आल्यामुळे त्याला युनिव्हर्सिटीची वर्ष एकच मिळालं. नाहीतर त्याला भरपूर वेळ मिळाला. कारण पहिल्याच वर्षी, गेल्या वर्षी आपलं ते हा. किंग ऑफ कोंबाने म्हणून सायकल रेस हा. होती. त्या सायकल रेस मध्ये तो 4 महिने प्रॅक्टिस करून 1 तास 19 मिनिटाचा टायमिंग काढला. वा जो पहिला आला त्याचा 1 तास 5 मिनिटं आहे. म्हणजे एक विशेषच त्याचं आहे. आता चांगलं परवा मुंबईत आपल्या ह्यालाच झाली, बदलापूरला ती रेस झाली. हा. मुंबईतल्या रेस मध्ये 4था बसला, 2 सेकंदासाठी 3रा नंबर गेला. हो. सह्याद्री क्लासिक म्हणून जे महाबळेश्वरला हा. 3 घाट 2 घाटाची स्पर्धा असते ना, त्याच्यात तो 3रा बसला. वा हे उद्या त्याला घेऊन येते Yes. भेटायला, सकाळी हा. त्याला पण हा. अच्छा म्हणजे माझे मिस्टरांचे हे आते भाऊ. काय माहितीये, कुतूहला पण कुठे कोणी असं बघतं हे पण आज फार कमी झालं. त्यामुळे मी थोडा निराश असतो अजून. कारण आता एवढं मी चालतो, ते माझ्या टी शर्टवर आता शिवाय गाडी असते तरी कोणी एका विद्यार्थी तरी येईल आणि चौकशी करेल असं चालू आहे. महाराष्ट्रात नेमकं आहे काय? काय आहे? म्हणजे आपण आपलं बरोबर आहे. चालत राहायचं आणि तेव्हा तेव्हा ते आपल्या मनामध्ये कुठेतरी येतं, रे विद्यार्थी कोणीतरी येईल बघेल उत्सुकतेने का बरं असं प्रश्न येतो बघेल. आता यांनी कसं अशा मोजके लोक आहेत, असे भेटलेले मोजके पण आलं का. मग आता यांनी कसं बघितलं, चौकशी केली, बस काय या वयात चढणं काही गोष्ट आहे. आमच्या काय 50-40 ठीक आहे. या वयात चालणं म्हणजे काहीच गोष्ट नाही. ही ईश्वर शक्ती आहे, स्वामी समर्थांची शक्ती आहे. असं नाही, ईश्वरी शक्तीचा हे साध्य होत नाही. आई वडिलांचे आशीर्वाद आणि वरचा बघतो यावर माझा विश्वास. आई वडिलांचे आशीर्वाद पहिली गोष्ट, त्यांचं वरचा बघतो माझ्याकडे, काळजी घेतो म्हणून हे सगळं शक्य ओके. बघा ना, उन्हामध्ये तासन तास आपलं सकाळी 6-5 जे सुरू होतं ते 6 पर्यंत उन्हामध्ये राब राब ते स्वामी तिथं काय नाही. पडपड बसायला जागा नसते, बसायलाच जागा नाहीये. कुठे हायवेला ना बसायला म्हटलं तर नाही जागा. चालत राहा, फक्त चालत राहा. हा कुठे बसणार, कुठे कुठेतरी दगड मिळाला, कुठेतरी काहीतरी मग तसंच बसायचं. इलाजच नाही ना. हा ऍक्च्युअली त्याने कुठे मध्ये मध्ये आहे ना असे स्पॉट ठेवायला पाहिजे. म्हणजे स्पेशल बस डेमो बस आता मी माझा आता प्रयत्न आहे असा यानंतर मात्र मी बोलणार, त्या प्लॅटफॉर्म मला मिळाले की ह्या गोष्टी पाहायला पाहिजेत. नाही चालणार, पदयात्री म्हणतच नाही, कोणीतरी चालणारा व्यक्ती. 2 मिनिटं हा मग करा ना. जिथे जे शक्य आहे तिथे करा. तरी म्हणजे शेड बनवले ना, म्हणजे एसटी स्टँडर्ड याचे शेड बनवलं तरी परत काम नाही नाही, नुसतं बसायला मिळतो, काहीच नाही ते. ओके नाही, लाकडा एखादा आहे का? ओके नाही, ओके नाही. काय कधी बघितलं सूर्योदय आणि सूर्यास्त? छानच वेळ. घड्याळच्या गाड्या ऑफिसमध्ये हो ना. हा माझा धाकटा भाऊ. नमस्कार. आमची कुठे जायचं असतं, कुठं काम असतं, काका फोन करायचं, काका असं असं करायचं, इथे या. तो काय काका माहिती नाही, काका बघा, येईपर्यंत 17 कॉल करा, काका दिव्यांग, कंटाळा म्हणजे झाला. अपंग, अनाथ, ज्येष्ठ नागरिक त्यांच्या ऑल इंडिया ट्रिप चाललेली. 1 रुपया कोणाची मदत नाही, नाही. स्वतःच्या मदत. असं तरी त्या दोन्ही पण सांगा थोडी.
एवढं मोठं कार्य कोण करणार आहे आणि कमी नाही 200 पण असतात टायमाला. आता शेगावला मी 150 लोक गेलो. शेगावला 150 लोक. मी तुम्हाला फोटो पाठवले. 26 व्हीलचेअर होते म्हणजे 22 इथून बरोबर घेतलेले आहे. एकूण 26 व्हीलचेअर होते असे लोक म्हणजे ज्यांना उचलावंच लागतं. आमच्याकडे रांगात चालतं येत. आता हा तरी आहे ना, हा तरी हातावर चालतो. हातात येईल बघा. काय काय लोक त्यांना असं ठेवायला लागतं. कायच नाही, हात पण नाही पाय पण नाही अशी देव घेऊन जातात. त्यांचा देव त्याचे घडवतात. पंढरपूरला मी बघा काका ना स्वतः कधी देवाचं दर्शन करत नाही, पण लोकांना दर्शन घडवतात. कारण आमच्या तर देव बघतात ते त्यानंतर दुसरा देव करायला अपंग देव करतात. आणि एरोप्लेन पण आम्हाला बनवले तिथे बघा आमचे बंधू किती मोठे कार्य बघा. तुम्हाला मांडलं पाहिजे म्हणजे तुम्ही मोठं हो आमदार खासदार मंत्री पण जेवढं कार्य करू शकत नाही. काय म्हणजे एवढे मोठी व्यक्ती होत नाही तुम्ही, छोटे नाही. म्हणजे हाच विषय नव्हे. आम्ही हाच- इमॅजिनच नाही करू शकत. हाच विषय नव्हे. हा चिपळूण तालुक्यात मला रत्नागिरी जिल्ह्यात म्हणा कुणी पण काका रात्री 2 वाजता हाक मारा काका ओळखून काकाला 17 जातात. कॉल करा. काका कधी कंटाळणार नाही. हे काय सारखं कॉल करतो मला रे असं नाही काका call करणार. काका बोलणार की किती करत नाही, हा येतो किती करतात ते, 2 किती मिनिटात करतात आलो. किती म्हणून नव्हे. पण येणार. पुढचं काम सांगा त्यांना कधी नाही नाही म्हटलं. तेव्हाच आता आपली गाडी यांच्यावरच. बघा त्यांचं पान सुद्धा हालत नाही काकांशिवाय. अच्छा. आणि काकाला आमच्याशिवाय सुद्धा बघत नाही. हे कोकणातले बाबा आमटे म्हटलं तरी काही हरकत नाही. नाही बाबा आमच्याकडे मी गेलो जाऊ ना. आता यालाही नाही, याला फोन केल्यानंतर 5 मिनिटात निघालो. मला सांगितलंय की बघूया मी असं झालं तर चला आहे तशी साडी नेसायला वेळ नाही आपल्याकडे. चला आता येणार म्हणजे ना. ते येणार म्हणजे काय चालत माणूस येतो नाही, म्हणजे एवढं येतंय. आणि आपण दर्शन ते- करणं, म्हणजे खायची आम्हाला- गोष्ट आहे. पण आमच्या ह्यासाठी येणार हे आम्हाला कुठं माहिती होतं. रामकृष्णरी एवढी एनर्जी कुठून येते विचार करण्याच्या पलीकडची गोष्ट आहे. नाही, आमचं गाडी नव्हती. गाडी गाडी आणली. गाडी नव्हती. गाडी ट्रान्सपोर्टेशन. आमच्या दोघांचं कसं वैशिष्ट्य, कमी बोलणे आणि जास्त काम. तो पण बोलत नाही जास्त, काम फक्त काम बस. काका आमचे ना कधी कुठल्या हा. कार्यक्रमात ना आमच्या पाठी मग? आम्ही पुढे असतो. मग असं कधी स्टेज वरती नाहीत का आमच्या पाठी स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे. पुढे नाही. नाही ना, मग ते हं. तुम्ही सगळे काम करा, management हेच ते बरोबर करतात. म्हणजे हो. आणि त्याला शब्दच आमच्याकडे आम्ही आज म्हणजे काकांमुळे जेवढं दुनिया मला बघितली. वाटतं ना. दुनिया म्हणजे तुम्ही तेवढी देवस्थानं बघितलाच नाही तेवढं आम्ही फिरतो. काय म्हणताय? सगळे राहिले आता बाळू मामा तेवढाच राहिलाय बाळूमामा. बाकी सगळं दिल्लीत पण गेले. लाल किल्ला म्हणा आग्रा म्हणा सगळं बघून आले. यांनी बघून आणायचं सर्व आपण दर्शन घडवलं. मला वाटतं एवढं महाराष्ट्रात तरी कुणी केलं नसतं. महाराष्ट्रात all नाही नाही, मला बाकी आहे तुमचं. आणि अचानक मी आता मी तर माझं घर आहे, तुम्ही आता येऊन जाणार तुम्ही तर आग्र्यात कळवलं राहतात. राहतो मी. तर काही काका मला आता म्हणते मला सर म्हटलं मला क्युरियोसिटी म्हणून मी इथं म्हटलं काय ह्यांची ओळख झाली कुठून मला मिळालं. त्यांची ओळख झाली तर मला बरं वाटतं ना. एवढं मोठं कार्यकर्ता स्वतःला श्रेय घेत नाही नाही. श्रेय नाही. नाही पण नाही रे, मोठे माणसांची लोकांची ती खायचे कसं ते आपण हा हेमंत जमेल काय? हे बाई साहेब हा? आहे. हेमंत हो अरे आता तो सांगत ना वाटतं. अरे बाबा अरे थांब. काय अरे बाबा. का तू एवढा गाडीतच फिरावं लागतं. चांगली ऊर्जा लाभेल ना स्वामी कार्य करायला. बऱ्याच त्रास आहे ना. एक अनामिकेची भेट असते. हो, बरोबर. म्हणजे कोणत्या क्षणी कुठे जाऊन भेटतं ते असतं. म्हणजे काही पक्क नाहीये. कोणाला त्याचा भेटायचं, मुक्काम कुठे? कधी काय, अच्छा. मग तिथे त्या लोकांशी बोलायचं तसं मग आम्ही गाडी लावतोय. सकाळी पण तसंच ठिकठिकाणी तसंच करावं लागतं. आणि त्यामध्ये आमच्या ओळखी होतात. तर निरोपाला ना अशोकला म्हटलं माझ्याकडे आजी आजोबा आहे. हा, मी वृद्धाश्रम माझं आजी आजोबा आहे हा, बरोबर. त्यांना 7:30ला काही करून जेवण द्यावं. हा. म्हटलं मी त्यांना जेवायला देतो
ताटं दिली, त्यांना म्हटलं ठेवा, ताटं आल्यावर उचलतो, मी आधी जाऊन येतो, म्हणजे याला भेटून येतो, इथपर्यंत आलाय. लौकिक आहे मुलगा. येऊ दे ना. हो, मला वहिनीने दिलेलं आहे. या वृद्धाश्रम आणि या सेवेत जे आलो ती प्रेरणा भुसकुट आई. कारण मला डोंबिवलीत असताना अशोक एकच वाक्य मला बोलले, म्हणजे ते कायम माझ्या मनात, माझं तुला जर काय करायचंय ना तर राहतं घरसो. कारण तिकडे तुला ना असे ठोकणारे आहेत कोणतरी, की अरे सावंत सरांचा मुलगा हे करतोय, हे काय आहे, काय त्याला काय अर्थ आहे का. तिकडे बाहेर तुला कोण विचारणारच नाहीये, तुला तुझ्या मनाप्रमाणे सर्व करता येईल. ते तेव्हा त्याने गुरुपौर्णिमेला आलेला असताना मला सांगितलेलं होतं एक वाक्य, बाबांना भेटायला आलं. ते कुठेतरी डोक्यात जे बसलेलं होतं आणि मग घडत गेलं एक एक छान काम करतात. मग काय साधं आहे का कोणतंही, ओके नाही, सोपं नाही रे बाबा, सोपं नाही. मग तपस्या आहे ती, खरंच सांगतो, या गोष्टी तपस्या, तुमची तपस्या, याची तपस्या, हा यज्ञ आहे तो, त्याच्यामध्ये घाम टाकावा लागतो, ओके नाही, भोवती म्हणून घाम आणि मग विचार, मग विचार आणि दोन्ही सर्व ते शांत ठेवायचं परत डोकं. साधी गोष्ट नाही बाबा, खरंच. ज्येष्ठांना सांभाळायचं म्हणजे कसं आहे, किती मुलंच झाली असं. हो ना. कालच पावभाजीच्या माईचा वाढदिवस होता ना, तर एकलेराने ठेवलेले, तर आधी पावभाजी झाली, केक दिला आणि मग आपले 96 वर्षाचे आजोबा उठले, सगळं खाऊन झालं. लगबगीने नाही, नाही, उठले. चॉकलेट आम्हाला चॉकलेट डबा खायला. काय वय काय? 96. 96 वर्षाचे आजोबा आहेत माझे. आणि आरामात आणि चालतात, आरामात काही गोळी नाही. चालतात, काठी नाही, गोळी नाही. गोळी नाही, सगळं खातायत. परवा त्यांची आमच्या एका दुसऱ्या आजोबांनी ना, म्हणजे आता सगळेच अनुभव येत आहेत. आजोबा ते पण आजोबा आधीपासून होते, ते आपल्या डोंबिवलीतले. नंतर एक आजोबा आले, ते 96 वर्षाचे आले. पहिल्या आजोबाला एकटं राहायची सवय, राजेशाही. त्यांनी काय केलं, हे नवीन आजोबा आले ना, हे नको आपल्या बरोबर. त्यांनी ते कवळी काढून अशी डब्यात ठेवलेली. वयोमानानुसार ते 10 वेळा असे ज्याच्या हातात आहे का कवळी असे बघून ठेवायचे. तो त्यांना त्रास झाला, त्या माणसाने ना त्याची कवळीच गायब केली. खाणार काय. मग दुसऱ्या दिवशी लगे हा घेऊन गेला वालावलकरांकडून कवळी. सगळे तर माप झाली आहेत रोज, दर आठवड्याला माप करायची. तरी याच्याकडे चौकशी केली, कधी येणार आहे, कधी येणार आहे. झाले सगळे जिल्हे झालं, फक्त रायगड झालं. आता काय कशिडी आले की रत्नागिरी संपतात. कशिडी काय आहे, आता फास्ट गोष्टी. उद्या चिपळूण क्रॉस केलं असेल, लोट्यात असशील ना, तो लोटा भरणा सोडून तू जाशील एकदा, आणि दुसऱ्या ह्याच्यात तर मला वाटतं बोगदाच घालशील. बोगद्याच्या आधी बोगदा क्रॉस केलं की चालतं. महाड पोलादपूर महाड माणगाव. काय असतो तरी पण ते उन्हामध्ये ते हो. सगळं. आणि आज मला इतकं टेन्शन आलं सगळ्यांचं. सगळं जवळ मोठी मिटिंग झाली की डोंबिवलीमध्ये, सगळ्या मान्यवरांची. 7 पुन्हा 7. आता ही वारीबाई आहे ना तालीची, तिकडची, तिची दोन्ही मुलं मते म्हणते ना, 41 वर्षाची आणि 38. आता ही मुलं आहेत ना, यांच्याकडून अपेक्षा काय करणार. हो ना. हा, तू अपेक्षा करतो आपल्या मुलांनी असं शिकून असं करावं, तू अपेक्षा करतो लौकिक असं. तिने काय करायचं, तिने डोळ्यासमोर काय ठेवायचं. काहीच नाही ना, काहीच. मग सकाळी उठतात की लहान मुलासारखं सगळं त्यांचं करायचं. हे कर, ते कर, ते कर, हे कर, असं. चेहरा किती असतात. मग काय ना, बडबड 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 छानपैकी. तर ते बच्चूकडे आले ना रत्नागिरीत, तर हिने इथे बॅनर लावला बच्चूकडेंच्या स्वागताचा.
आता इथे येणार का बच्चूकडून नाही ते वरच्यावर घेऊन येणार. पण इच्छा आहे की नाही. आणि ते कसं समजतं बघ, बच्चूकडूनच्या याच्यात आली ती स्वतःचा गुच्छ स्वतः घेऊन आली, स्वतः नेऊन दिला. आणि बच्चूकडून नंतर फोन करून मला म्हणाले की मला त्या बाईचा फोन नंबर द्या, मला तिच्यासाठी काहीतरी करायचं. म्हणजे कळतं ना, म्हणजे बच्चू कडूला सुद्धा कळलं की या बाईचं माझ्यावर किती प्रेम आहे की नाही. आणि बच्चू कडूनही स्वतः फोन केला की ती बाई आली होती मला पुष्प विचारायला, तर तिचं मला हे द्या, मला तिच्यासाठी काहीतरी करायचं. आज सकाळी पहाटे 5:15 चालायला सुरुवात केली. कुठून बरं? संगमेश्वर स्टेशन तिथून आम्ही चालायला सुरुवात केली. आणि आज दिवसभरात भरपूर उन्हामध्ये चाललोय. किमान आता 23 किलोमीटर झालेले चालून. आणि आता आगवे फाट्यावर मुक्काम केला. मुक्काम करण्याचं ठरलं. मग नंतर जेवणही झाले छानपैकी आणि निवांत झोपणार. सर्वांना शुभरात्री.